नमस्कार, मी डॉक्टर विक्रांत देशमुख, हृदयरोग तज्ञ म्हणून मेडिकवर हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे। आज आपण कोरोनरी अँजिओग्राफी म्हणजे हृदयाच्या धमन्यांची तपासणी या प्रोसिजर बद्दल जाणून घेणार आहोत। तसेच ही तपासणी कोणत्या रुग्णांनी केली पाहिजे याबद्दलही जाणून घेणार आहोत। ही तपासणी साधारणतः ज्या रुग्णांना हार्ट अटॅक येऊन गेलेला आहे किंवा चालताना दम लागणे, छाती दुखणे, छातीमध्ये धडधड होणे, अतिरिक्त घाम येणे अशी जर का लक्षणे असतील तर अशा रुग्णांना ही तपासणी डॉक्टरांमार्फत सुचवली जाते। ही तपासणी हातातील किंवा पायातील नसांद्वारे एक विशिष्ट प्रकारचे कॅथेटर हृदयाच्या धमन्यांपर्यंत नेऊन त्यामध्ये एक विशिष्ट कॉन्ट्रास्ट इंजेक्ट केले जाते व कॅथलॅब या आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे त्याचे पिक्चर्स घेऊन हृदयाच्या धमन्यांच्या ब्लॉकेजची तपासणी केली जाते। या तपासणीसाठी साधारणतः 15 ते 20 मिनिटांचा कालावधी लागतो। आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने रुग्णाला कमीत कमी त्रास होईल अशा पद्धतीने ही तपासणी केली जाते आणि अशा प्रकारे तपासणी झाल्यावर रुग्णाला त्याच दिवशी रुग्णालयातून डिस्चार्ज देणे शक्य आहे। या तपासणीद्वारे ब्लॉकेजचे निदान झाल्यास आणि गरज भासल्यास अँजिओप्लास्टी किंवा बायपास या आधुनिक उपचार पद्धतीने रुग्णाच्या जीवितास असणारा संभाव्य धोका आपल्याला टाळता येऊ शकतो। धन्यवाद।